नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथ पारायणासंबंधातील काही नियम जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर नवनाथ महाराजांचं पारायण करण्यासाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. यामध्ये 40 अध्याय आणि 7700 ओव्या आहेत. पारायण काळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे, सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांच्या लीलांचे स्मरण चिंतन करावे. या काळात शक्यतो जास्तीत जास्त वेळ मौन पाळावे. रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश, श्री शिव, श्री देवी, श्री दत्त व श्री नवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या देखील म्हणाव्यात. तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत. चला जाणून घेऊया नवनाथ पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पारायणाचे नियम पाहूयात. ग्रंथात वाचन करताना संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नये, कारण त्याचे इष्टफळ मिळत नाही असा शास्त्रात आहे. तर अगदी निष्काम भावनेने पारायण करायचं असेल तेव्हाही श्री नाथ देवता प्रित्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपा प्रित्यर्थ असं म्हणावे. दुसरे म्हणायचे सांगायचं म्हणजे हे पारायण कधीही मनात करू नये, ते मोठ्यानी करावे. त्यायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते, बाधा किंवा पीडा दूर पळतात. फक्त मंत्र जप ही मनातली मनात करावी. वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करून करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्यांना लावावा व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा ओम नमः शिवाय एवढेच म्हणावे. वाचन मनात न करता स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. यायोग्य दोन्ही कंपने निर्माण होऊन वातावरण हे शुद्ध होते. जे लोक फक्त मोबाईलवर ऐकून हे पारायण करतात त्यांनीही मोबाईलचा आवाज आपल्याला ऐकू येईल एवढा ठेवावा. रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काही बोलू नये. वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे त्यासाठी मोबाईलचा आवाज तुम्ही वाढवून ते एकाग्रचित्तेने ऐकावे. कथा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे. 3-7 म्हणजेच 9 दिवसाचं वाचन संपवावे. 3-7-9 दिवसाचं वाचन संपवावे. या काळात देवापुढे अखंड नंदादीप देखील लावून ठेवावा. या काळात खरे तर नेहमीच बोलावे, सात्विक अन्न सेवन करावे. ब्रह्मचर्य कायिक वाचक व वाचिक मानसिक या अद्वितीचा पद्धतीचा पाळावा. या काळात ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जमेल तितका जप करावा. तसेच एकमाळी गुरुच्या मंत्रांची देखील जप अवश्य करावा. शक्यतो पूर्व पश्चिम दिशेस तोंड करूनच बसावे. या 7 दिवसात शक्यतो तो चटईवर जमिनीवर बसावा किंवा तुमच्याकडे वामडी किंवा घोंगडी असेल तर घोंगडी टाकून बसा. डाव्या कुशीवर झोपावे. गादीवर झोपू नये, जमिनीवरच झोपावे. तुमची प्रत्येकाच्या इच्छेनुसार. तर पहिल्या शास्त्रामध्ये म्हणायचे की घोंगडीवर बसून करावं आणि गादीवर झोपू नये, जमिनीवरच झोपावं. तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही बेडवर झोपला तरी देखील चालू शकतं. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करावे. दररोज ठराविक वेळी पारायण करावे. पारायण शांत व एकाग्रतेने करावे. ज्या स्त्रियांना श्री नवनाथांची सेवा करणे आवडत असेल त्यांनी आंबाडा बांधू नये, केस मोकळे ठेवावे, साडीला परकरला गाठ मारून नेसू नये. मासिक पाळीनंतरच पारायण करावे, कारण नवनाथ पारायणमध्ये खंड पडू देऊ नये. पारायण समाप्तीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन द्यावे. भोजनात तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही किंवा ताक किंवा खीर असे पदार्थ असावेत.
प्रथम नवनाथांना पारायणासमोर गणपती, दत्तात्रेय, शंकर, नवनाथांना, गाईला असे 5 ताटांचा नैवेद्य द्यावा. नैवेद्य दाखवून 9 मुलांना भोजनाला बसवावे. त्यांना फुलांची माळ घालावी. 11 रुपये तरी दक्षिणा प्रत्येक मुलाला द्यावी आणि नमस्कार करावा. जे नैवेद्याचे 5 ताट आहेत त्यातील 1 ताट गाईला खाऊ घालावे, तर 4 ताट आपल्या घरातील व्यक्तीने प्रसाद म्हणून खावे. पारायण करताना कोणतेही विघ्न येणार नाही याची देखील काळजी घ्यावी. बघा, तुमच्या नियम अटीपेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे. नियम अटीला घाबरायचं नाही, सेवा महत्त्वाची आहे. पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये तर बघा, पारायण काळामध्ये तुम्ही सगळे भाजी, चपाती, सगळ्या पालेभाज्या खाऊ शकता. कांदा, लसूण वर्ज्य. असं मांसाहार घरातही झाला नाही. फक्त माझं म्हणणं तर आहे, मांसाहार करू नका, बाकी सगळं तुमचं चालू शकतं. कोणाच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता तर ते आपल्याला सांगत नाहीत काही अडचणी असतील तर, म्हणून त्यासाठी बाहेरचं पाणी कोणाच्या घरी जाऊन जेवायचं वगैरे नसतं. तसेच कडधान्य वर्ज्य आहे, पण तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, मग भगर खाऊ शकता. असं भरपूर उपवासाचे पदार्थ आहेत. पारायणामधला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे काय? पारायणाची वेळ नक्की कोणती असावी? बरेच जण विचारतात, दुपारी किंवा संध्याकाळी केलं तर चालेल का? तर नाही, तुम्हाला एकदम सकाळीच हे पारायण करायचं आहे. सकाळीच वेळ यासाठी अगदी उत्तम मानली गेलेली आहे. एकदम सकाळी किंवा मग पहाटे तुम्ही हे पारायण करून घेऊ शकता. आणि ज्यांना जमतच नाही पहाटे, त्यांनी दुपारीही केलं तरी चालेल. तुमची शेवटच्या दिवसापर्यंत असलेली मनोभावे केलेली सेवा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते. त्याचबरोबर या पारायण काळामध्ये जितकं तुम्हाला शांत राहता येईल, एकाग्र राहता येईल, तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. शक्यतो जोपर्यंत तुमची ही पूजा मांडणी आहे पारायणाची, तोपर्यंत तुम्ही एखाद्या छोट्या बॉटलमध्ये गोमूत्र वगैरे ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पूजेचे पावित्र्य राखता येईल. आता यातला अजून एक प्रश्न बरेच जण विचारतात, आपला अध्याय वाचून झाल्यानंतर आपण ती जी पोथी आहे ती बंद करून ठेवायची की उघडी राहिली तर चालेल का? तर तुम्ही ती बंद करून तशीच त्या पाटावर ठेवू शकता. श्री नवनाथांचे पारायण नक्की कोणी करावं? तर हे पारायण पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालतं, स्त्रियांनी केलं तरी सुद्धा चालतं, पारायण करू शकता. स्त्रियांना हे पारायण करण्यासाठी कोणतंही बंधन नाहीत. फक्त स्त्रियांनी जर त्यांचे मासिक धर्माचे दिवस बघून घेतले तर चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला पारायण करण्यामध्ये कोणताही खंड येणार नाही. या पारायण काळामध्ये भगव्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. तसेच पुरुषांनी या कालावधीमध्ये सोहळं नेसलं किंवा मग भगव्या रंगाची लुंगी घातली तरी सुद्धा चालतं, किंवा मग स्त्रियांनी भगव्या केशरी रंगाची साडी नेसली, त्या रंगाचे ड्रेस घातले तरी सुद्धा चालतं, किंवा मग तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडे घालून पारायण केलं तरी सुद्धा चालतं. बघा, एकदा की तुमचं पारायण म्हणजे तो अध्याय संपला की त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही रेग्युलर कपडे असतील ते घातले तरी सुद्धा चालेल. दररोज अध्याय वाचायला घेतला. सुरुवातीला त्या ग्रंथाची सुद्धा धूपदीपांनी, त्याचबरोबर हळदी कुंकू वाहून, एखादं फूल वाहून नमस्कार करून पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच तो अध्याय वाचण्यासाठी घ्यायचा आहे. जप वगैरे तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता. आता नवनाथ पारायण कसे करावे, त्याची पद्धती, कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे पाहूयात. 3 दिवसीय पारायण असेल तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 13, दुसऱ्या दिवशी 14 ते 26 आणि तिसऱ्या दिवशी 27 ते 40 वाचा. आता समाप्ती आणि उद्यापन विधी त्यानंतर करावा. आता 7 दिवसाचे पारायण असेल तर ते कसे करावे तर बघा, पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6 याच्यामध्ये ओवी संख्या आहेत 809. दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय 7 ते 12 वाचू शकता. तिसऱ्या दिवशी अध्याय 13 ते 18 याच्यामध्ये ओव्या 905 आहेत. चौथ्या दिवशी अध्याय 19 ते 24 पर्यंत वाचावा, याच्यामध्ये ओव्या आहेत 963. पाचव्या दिवशी अध्याय 25 ते 30 पर्यंत वाचावा, ओव्या आहेत 963. सहाव्या दिवशी अध्याय 31 ते 36 पर्यंत वाचा, ओव्या आहेत 1086.
7व्या दिवशी अध्याय 37 ते 40 याच्यामध्ये ओव्या आहेत 695. आता 9 दिवसाचे नवनाथ पारायण कसं करायचं ते आपण जाणून घेऊयात. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 6 हे आहेत. दुसऱ्या दिवशी अध्याय 7 ते 11. तिसऱ्या दिवशी अध्याय 12 ते 16. चौथ्या दिवशी अध्याय 17 ते 21. पाचव्या दिवशी अध्याय 22 ते 26. 6व्या दिवशी अध्याय 27 ते 31 आणि 7व्या दिवशी अध्याय आहेत 32 ते 35. 8व्या दिवशी आहेत 36 ते 38 पर्यंत आणि 9व्या दिवशी अध्याय आहेत 39 ते 40 पर्यंत. तर कुठलाही महिना असो, तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय पठण करू शकता. ज्या घरात नवनाथ पारायण पठण होतं तिथे कधीच भूत प्रेत पिशाच बाधा दरिद्री संकट कधीच येत नाही. नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. यात काही शंका नाही. तर नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकाल. तर व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी मी आता सांगत आहे, ज्यांना कोणतेही नियम अटी न पाळता नवनाथ पारायण कसं करायचं. तर नवनाथ पारायण करत असताना आपण यूट्यूब चॅनेलवरती जाऊन तुम्ही नवनाथ पारायण एक जरी अध्याय रोज वाचला आणि त्याची नंतर विधिवत सांगता केली तर आपल्याला त्या नवनाथ पारायणाचं नक्कीच फळ आवर्जून मिळेल. तर ते कशा पद्धतीने करायचं हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभारी आहे.